नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर आलेली पाहू शकता बघा. सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी. आज 3 विभागात पैसे वाटप होणार आहेत. बघा, आज 3 विभागात ह्या ठिकाणी पैसे जे ते वाटप होणार आहे. बघा, लाभार्थी महिलांची संख्या जी ती खूप मोठी आहे. महिलांची संख्या खूप मोठी आहेत, अर्ज खूप जास्त आलेले आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणी जे पैसे आहेत ते टप्प्याटप्प्याने येणार आहेत. आज 3 विभागांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. कोणकोणते 3 विभाग आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिलांनी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच तुम्हाला पण आज त्या ठिकाणी पैसे येतील की नाही ते समजून जाईल. त्यासोबतच जर आज तुमचा जिल्हा पण ह्या ठिकाणी मी सांगत असेल आणि तुमच्या जिल्ह्यात पण पैसे येणार असतील आणि तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत किंवा नाही ते तुम्हाला समजून जाणार आहे आणि हळूहळू करून 3 ते 4 दिवसांमध्ये सर्व महिलांना त्या ठिकाणी ते पैसे मिळून जातील. पण बघा, आज ह्या ठिकाणी 3 विभागात पैसे वाटप होणार आहेत. कोणते 3 विभाग आहेत ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 17 जानेवारीची सर्वात मोठी बातमी आहे. जानेवारीचा जो हप्ता आहे तो आता ह्या ठिकाणी वाटप जे आहे ते सुरू होणार आहे. बघा, जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झाले आणि त्यामध्ये 9,000 रुपये आणि 6,000 रुपये पण या ठिकाणी महिलांना येणार आहेत. आता 9,000 रुपये कोणत्या महिलांना, 6,000 रुपये कोणत्या महिलांना ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्यासोबतच आज ठीक 5 वाजल्यापासून या ठिकाणी पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. ठीक 5 वाजल्यापासून तुमच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे येतील. सर्व महिलांना SMS पण त्या ठिकाणी यायला सुरुवात होऊन जाईल. तर बघा, आज 3 विभागात पैसे येणार आहेत. कोणते 3 विभाग आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नेहमीप्रमाणेच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर सर्व महिला भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओला शेअर करायचे. तर लगेच आपण संपूर्ण माहिती आता ह्या ठिकाणी पाहूया. आज कोणत्या 3 विभागांमध्ये पैसे येणार आहेत. तर लगेच सुरुवात करतोय. तर पहा, ज्यांच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. 1,500 रुपये जमा करण्यात येतात. आता बघा, कोणकोणत्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. कोणकोणत्या महिलांचं 2.5 लाखांच्या आत उत्पन्न आहे त्यांनी लिहून पाठवा. कारण जानेवारीचा हप्ता वाटप सुरू होतोय आणि यामध्ये जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे जानेवारीचा हप्ता. आता जे पैसे तुम्हाला वाटप होत आहेत ते पैसे तर 2.5 लाखांच्या आत तुमचं उत्पन्न आहे का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्वच्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. न चुकता, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे, तरच तुम्हाला पैसे मिळतील. पुढे बघा, गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत जमा झालेत. आता सर्वांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार याकडे. पण आजच तुम्हाला 3 विभागांमध्ये पैसे या ठिकाणी वाटप होणार आहेत. 3 विभागात आजच पैसे जमा होतील. आता कोणकोणत्या विभाग आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, कधी मिळणार आणि किती मिळणार याच्याकडे सर्वांचं लक्ष होतं. म्हणजेच खात्यात 1,500 रुपये येतील की 2,100 रुपये येतील याकडे पण सर्व महिलांचं त्या ठिकाणी लक्ष लागलं होतं. तर आता ह्या ठिकाणी क्लिअर झाले. बघा, हा हप्ता तुम्हाला 1,500 रुपयांचा असेल. बघा, हा क्लिअर झाले. 1,500 रुपयांचा हा हप्ता असेल. पण 2,100 रुपये तुम्हाला येणार नाहीत का? तर 2,100 पण तुम्हाला येतील. 2,100 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत. सर्व महिलांना 2,100 रुपये भेटतील. आता बघा, 1,500 रुपयांवर तुम्हाला 600 रुपयांची वाढ होणार आहे. 600 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच 2,100 रुपये पण तुम्हाला येणार आहेत. आता कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी 2,100 रुपये पाहिजेत? बघा, ही महत्त्वाची मागणी आहे. जोपर्यंत तुम्ही सरकारकडे ही मागणी करणार नाही तोपर्यंत तुम्हाला 2,100 रुपये मिळणार नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, जानेवारीचे पैसे पाहिजेत म्हणून मागणी करा, लगेच तुम्हाला जानेवारीचे पैसे आता या ठिकाणी सुरू झाले. त्याच पद्धतीने तुम्हाला आता 2,100 रुपये पाहिजे म्हणून मागणी करायची. सर्व महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवायचे, तरच तुम्हाला 2,100 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. सर्वांनी 2,100 रुपये पाहिजे, 2,100 रुपये पाहिजे असं लिहून पाठवायचं सर्व महिलांनी न चुकता. तर तुम्हाला 2,100 रुपये येतील. मागणी त्या ठिकाणी करायची, तर सरकार मागण्या पूर्ण करतं. बघा, आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये करण्यात आली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलंय. महायुतीचं सरकार स्थापन होण्यामध्ये लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी भूमिका मोठी होती अशी देखील चर्चा आहे.
त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बघा 2100 रुपये पाहिजेत ना तुम्हाला, 2100 रुपये पाहिजेत की नाही पाहिजे ते तुम्हाला सांगायचं. 2100 रुपये पाहिजे असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवा. न चुकता तुम्हाला 2100 रुपये पण मिळणार आहेत. सर्वांनी मागणी करायची 2100 रुपयांची, सर्वांनी सरकारकडे मागणी करायची आणि मागणी करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, तर ती मागणी सरकारकडे तुमची पोहोचणार आहे. पुढे बघा, तसंच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण या योजनेमुळे सरकारच्या इतर योजना प्रभावित होत असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांवर मर्यादा येणार अशा पद्धतीच्या पण देखील त्या ठिकाणी आपल्याला बातम्या ज्या आहेत त्या मध्यंतरी त्या ठिकाणी समोर आल्या होत्या. अशा पद्धतीच्या मध्यंतरी बातम्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री अदितीजी तटकरे यांनी आता मोठा खुलासा केला आहे. अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली. बघा मोठी अपडेट दिली, सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आलेली सर्वात मोठी खुशखबर आहे महिलांसाठी. सर्वात मोठी खुशखबर बघा नेमकं काय म्हणाल्यात अदितीजी तटकरे, तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता 25 डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. मागचा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता सर्व महिलांना मिळाला. आता जानेवारीचे पैसे बघा, आता ज्या जानेवारीचे पैसे ते 26 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील. बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात 26 जानेवारीच्या आधीच तुमच्या खात्यात त्या ठिकाणी जमा होणार आहेत. आज जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर 17 जानेवारी आहे, म्हणजेच 26 जानेवारीच्या अगोदरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरू होईल. बघा येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये सर्व महिलांना त्या ठिकाणी पैसे जमा होऊन जातील. बघा पैसे यायला आकडा जर आपण पाहिला तर खूप मोठा आहे. यामध्ये बघा 2 कोटी जवळपास 46-47 लाख महिला आहेत. त्यामुळे हा आकडा खूप मोठा असल्यामुळे त्या ठिकाणी ज्या याद्या आहेत त्या ठिकाणी हळूहळू पैसे तुम्हाला वाटप होतात. म्हणजेच 3 ते 4 दिवस आरामशीर लागतात. तर ह्यामुळे काय होतं की अगोदर त्या ठिकाणी काही महिलांना, त्यानंतर काही महिलांना अशा टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतात. त्याच पद्धतीने आज पण काही ठिकाणी त्या ठिकाणी पैसे जे ते जमा होऊ शकतात. कारण बघा आज जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं 26 जानेवारीच्या अगोदर म्हटलेले या ठिकाणी 26 जानेवारीच्या पूर्वीच पैसे तुम्हाला द्यायचेत. म्हणजे 26 जानेवारीपर्यंत सर्व महिलांना पैसे त्या ठिकाणी मिळून झाले पाहिजेत. त्यामुळे हा आकडा खूप मोठा आहे, संख्या जास्त आहे. त्या ठिकाणी 2,46,47 लाख महिला आहेत. त्यामुळे पैसे हे लवकरात लवकर तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील. त्यामुळे आज तीन ठिकाणी त्या ठिकाणी येऊ शकतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त संख्या जी आहे त्या ठिकाणी पुणे जिल्ह्याची यादी सर्वात मोठी आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर, नगर जिल्ह्यामध्ये पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची संख्या आहे. त्यामुळे हळूहळू करून त्या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते वाटप होणार आहेत. त्यामुळे बघा पुणे जिल्ह्यामध्ये ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे आणि त्यासोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. म्हणजेच तुम्हाला कधी पैसे येतील ते पण आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर बघा येत्या 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. ही योजना सुरूच राहणार असून दर महिन्याला हा लाभ लाभार्थी महिलांना मिळत राहील. बघा काय म्हटलेलं आहे, ही योजना सुरूच राहणार असून दर महिन्याला हा लाभ लाभार्थी महिलांना मिळेल असं अदितीजी तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान 2100 रुपये कधीपासून मिळणार यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. आधीसुद्धा बऱ्याच वेळा स्पष्टीकरण दिलं आहे. नवीन अर्थसंकल्प व त्यापुढील काळात हा विचार जो आहे तो केला जाईल. या महिन्यात 1500 रुपयांचाच लाभ दिला जाईल. त्यासाठी 3,690 कोटींची तरतूद करण्यात आली आहे असं पण अदितीजी तटकरे यांनी म्हटलं आहे. बघा जर आपण पाहिलं तर अर्थ खात्याकडून म्हणजेच अर्थ खातं ज्यांच्याकडून पैसे वाटप होतात तर त्या अर्थ विभागाकडून माननीय अर्थ खात्याचे माननीय मंत्री अजितदादा पवार त्यांच्याकडनं त्या ठिकाणी 3,690 कोटींची तरतूद जी आहे ती त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाली आहे. आणि महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाल्यामुळे किती 3,690 कोटी रुपये आता ह्या ठिकाणी वाटप होणार आहे. आणि हे 3 ते 4 दिवसांमध्ये सर्व महिलांना पैसे येऊन जाणार आहेत. आणि कदाचित आज 5 वाजल्यापासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊ शकते, SMS यायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा पैसे आले म्हणून. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. सर्वात महत्त्वाची माहिती होती. सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.